नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही खूप मस्त आहात, मजेत आहात. सो वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम्स TFL ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल व्लॉगिंग. सो टुडे वी आर गोइंग टू विजिट मिस्टर DIY. दैनंदिन वापरायच्या 10 उत्कृष्ट श्रेणी आणि ऑलवेज ऑन लो प्राइजेस. सो दिस इज देअर टॅगलाईन. सो वी आर गोइंग टू विजिट दिस मिस्टर DIY आउटलेट. हे DIY आउटलेट जे आहे ते माझ्या घराजवळचं आहे. मिस्टर DIYचे आउटलेट तसे मॉलमध्ये बरेच ठिकाणी आहे. सो तुम्ही तिथे जाऊ शकता आणि चेक करू शकता. तर आज आपण मिस्टर DIYमध्ये बघणार आहोत काय काय प्रोडक्ट्स आहेत. सो व्लॉग चालू करायच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डेफिनेटली सबस्क्राईब करा. सो हे जे फर्स्ट कॅटेगरी होतं हे मला वाटतं लेडीज कॅटेगरी आहे. या कॅटेगरीमध्ये मला बऱ्याच प्रकारचे हेअर क्लिप्स, हेअर क्लचर्स, हेअर बँड्स आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. सो आय थॉट की मी हे एक प्रोडक्ट चेक करावं. तर प्रोडक्ट क्वालिटी वाईज मला चांगलं वाटलं आणि प्राईस रेंज फ्रॉम 30 रुपीज टू 70 रुपीज अशा प्रकारची होती. सो इट वॉज क्वाईट गुड माझ्या मते तरी. तर तुम्ही देखील जाऊ शकता. डिझाईन, कलर आणि सायझेस वाईज प्राइजेस व्हॅरी होतात, पण इट वॉज रिली गुड. आणि इथे तुम्ही बघू शकता रबर बँड्सची तरी बरीच व्हरायटी होती आणि स्क्रंचीज आत्ता जे ट्रेंडिंग चालू आहेत तर स्क्रंचीज देखील होत्या सॅटिन क्लॉथमध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या. तर ते देखील तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत लागणारे हेअर कॉम्स देखील होते, मिरर्स होते. देन मी या सेक्शनला आले. या सेक्शनमध्ये मला ज्वेलरी दिसली. तर ज्वेलरी वेगवेगळ्या टाईपच्या होत्या. इयरिंग्स, ब्रेसलेट्स, देन नोज पिन्स, नेकलेसेस असे बरेच व्हरायटी होती आणि प्राइजेस देखील ओके होते. म्हणजे मी जे हा एक पीस बघितला होता दॅट इज फॉर 149 रुपीज. तर इट वॉज अफोर्डेबल. म्हणजे मला मिनिमलिस्टिक ज्वेलरी जी म्हणतात ती इथे बघायला मिळाली. तर इथे तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता. त्याच्या तर नेक्स्ट सेक्शन जो होता तो सेल्फ केअर सेक्शन होता. इथे मला बऱ्याच प्रकारची व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स बघायला मिळाले. तर ह्या बॉटलमध्ये मला मेकअप पप्स बघायला मिळाले की जे 7 मेकअप पप्स होते जे की 264 रुपीजला होते. सो पर पीस आय थिंक 40-30 रुपीज. सो दॅट इज ऑल्सो फाईन. क्वालिटी वाईज इट वॉज रिली गुड. हे नेल एक्सटेन्शन जे होते दॅट इज फॉर 100 रुपीज. सो द प्राईस वॉज रिली अफोर्डेबल. आणि बऱ्याच गोष्टी लाईक मेकअप ब्रशेस, पावडर पफ्स, देन कॉटन्स अशा बऱ्याच व्हरायटी तिथे बघायला मिळाल्या. हे जे पावडर पफ्स होते हे 80 रुपीजचे होते. म्हणजे पर पावडर पफ इट वॉज फॉर 40 रुपीज. बट दॅट इज ऑल्सो गुड प्राईस रेंज. देन नेक्स्ट सेक्शन मी जो बघितला तो होता होम डेकोर सेक्शन की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल प्लांट्स वगैरे लावले होते आणि त्याच्यामध्येच बरेच शो पीसेस, देन फ्रेम्स, वॉल पेंटिंग्स वगैरे अशा बऱ्याच व्हरायटी तिथे बघायला मिळाल्या. सो मी एका प्लांटची प्राईस चेक केली दॅट वॉज फॉर 210 रुपीज. पण तिथे काहीतरी ऑफर चालू होती. सो इट वॉज फॉर 150 रुपीज. हे जे खाली लावलेले आहेत दॅट इज फॉर 89 रुपीज. सो डिफरंट व्हरायटी आहे, डिफरंट प्राइजेस आहेत. सो यू कॅन गो अँड चेकआउट. देन नेक्स्ट सेक्शन जो मी बघितला त्याच्यामध्ये कार ॲक्सेसरीज बऱ्याच होत्या. तर कार ॲक्सेसरीज सेक्शनमध्ये
बऱ्याच गोष्टी मला नावं देखील एवढी माहीत नाही आहेत, पण तिथे कार ॲक्सेसरीज बऱ्याच होत्या, जसं की कार क्लिनिंग क्लॉथ्स असतात, त्याच्यानंतर वायपर्स असतात, काच क्लीन करण्यासाठी जे वायपर असतात ते, देन बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळाल्या मला. हे 129 रुपीजला 5 पीसेस येणार होते, तर इट वॉज रिअली गुड, अफोर्डेबल रेंज, राईट, अफोर्डेबल प्राईज. त्याच्यानंतर तुम्ही पुढे इथे बघू शकता सीटसाठी कुशन्स, देन सीटसाठी लागणारे जे बॅगसाठी सपोर्ट असतं ते देखील इथे होतं. तर बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळाल्या ज्या की कार ॲक्सेसरीजसाठी म्हणजे कार ॲक्सेसरीज कॅटेगरीमध्ये येतात. तर हे बघू शकता तुम्ही इथे. देन हा सेक्शन जो होता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कळालंच असेल, दिस इज फॉर पेट्स, की ज्यांच्या घरी पेट्स असतात त्यांच्यासाठी हा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पेट्सना घालण्यासाठी हे ड्रेसेस आहेत, देन हेअर बेल्ट्स, देन पेट्स कॅरियर, देन टॉईज वगैरे, हेअर कॉम्स. तर ह्या सेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट्स रिलेटेड टू पेट्स होते. देन नेक्स्ट सेक्शन जो होता तो ज्यांना गार्डनिंग हा प्रकार आवडतो त्या लोकांसाठी हा सेक्शन होता. या सेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारचे इक्विपमेंट्स, गार्डनिंगसाठी लागणारे जे इक्विपमेंट्स असतात ते इक्विपमेंट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तुम्ही ते घेऊ शकता. सो इट्स लाईक की तुम्ही एकाच ठिकाणी येऊन बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करू शकता, बऱ्याच गोष्टी घेऊ शकता ज्या पण तुम्हाला लागतील. म्हणजे ट्रीज वगैरे कटिंगसाठी जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत, देन पुन्हा प्लांटिंग करण्यासाठी ज्या लागणारे इक्विपमेंट्स आहेत त्या सगळे इथे अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट सेक्शन वॉज अगेन आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे इथे तुम्हाला बरेच बघायला मिळतील. त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स इथे मला बघायला मिळाले. नेक्स्ट सेक्शन जो होता तो लहान मुलांसाठी जे टॉईज वगैरे असतात, जे गेम्स वगैरे असतात तो सेक्शन होता. यामध्ये बऱ्याच प्रकारचे टॉईज आणि गेम्स मला बघायला मिळाले, जसे की पझल्स असतात, देन काही वेगवेगळ्या कार्स असतात, वेगवेगळे टाईपचे गेम्स असतात, ते सगळे या सेक्शनमध्ये बघायला मिळाले आणि सॉफ्ट टॉईज देखील होते. प्राईज रेंज आय एम नॉट शुअर, कारण बाकीच्या ठिकाणी मी एवढे प्राईज रेंज यांचे बघितलेले नाही आहेत. बट बेस्ट पार्ट इज की तुम्हाला मिस्टर DIYमध्ये या साऱ्या गोष्टी बघायला मिळतील किंवा मिस्टर DIYमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शॉपिंग करता येतील. तर हा पण सेक्शन इथे आहे. एनिवे जिथे अफोर्डेबल आहे तिथूनच तुम्ही घ्या किंवा तुम्ही घ्याल नक्कीच. तर इथे हा सेक्शन देखील अवेलेबल होता. त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शनवर नेक्स्ट सेक्शन इज दिस. तर किड्ससाठी जे ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजसाठी जे लागणारं सामान असतं ते देखील इथे अवेलेबल आहे. आणि बरेच स्टिकर्स म्हणा किंवा रिबिन्स असतात किंवा आणि बऱ्याच ग्लू हे ते बऱ्याच गोष्टी मुलांना ॲक्टिव्हिटीजसाठी लागतात. तर त्या गोष्टी साऱ्या तुम्हाला इथे मिळून जातील. आता रिसेंटली शाळा चालू झालेली आहे, बऱ्याच गोष्टी लोकांना घ्यायच्या असतील, घेतल्याही असतील, काही राहिल्या असतील, तर तुम्ही नक्कीच DIYला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला एकाच ठिकाणी बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील आणि भेटतीलही.
इथे तुम्ही बघू शकता पॉकेट डायरीज आहेत, मोठ्या डायरीज आहेत. देन बरंच जे स्कूलसाठी लागणारे सामान असतं, मुलांना ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जे सामान लागतं ते सारं सामान तुम्हाला मिस्टर DIYमध्ये मिळू शकतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे जाऊन चेक करा आणि जर काही गोष्टी राहिल्या असतील तर नक्कीच शॉपिंग करू शकता तुम्ही इथे. आत्ता सध्या ऑफर देखील चालू आहे, 70% ऑफ समथिंग काहीतरी ऑफर चालू आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल आणि तुम्ही जाऊन ही ऑफर अवेल कराल. तर अशा प्रकारे इथे ह्या साऱ्या गोष्टी मला बघायला मिळाल्या. त्यामुळे मला असं वाटलं की ही माहिती किंवा ही इन्फॉर्मेशन मी नक्कीच तुमच्याशी शेअर केली पाहिजे, सो दॅट जर तुम्हाला काही शाळेच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीजच्या मुलांच्या रिलेटेड काही इक्विपमेंट सामान हवं असेल तर नक्कीच तुम्ही मिस्टर DIYमध्ये जाऊन ते घ्याल. तर नेक्स्ट सेक्शन जो होता तो होम इसेन्शियल सेक्शन होता. या सेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळे इक्विपमेंट जे क्लिनिंगसाठी घरामध्ये लागतात ते देखील इथे अवेलेबल होते. जसे की ब्रशेस आहेत, बाथरूम क्लिनिंगसाठी काही लागणारी इक्विपमेंट्स असतात ते आहेत, डोअर मॅट्स, देन वायपर, देन फ्लोअर क्लिनिंगसाठी जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत ते देखील, टिश्यूज, वेट टिश्यूज, ड्राय टिश्यूज, देन स्प्रे बॉटल्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला प्रोडक्ट्स बघायला मिळतील. देन डोअर मॅट्स, फ्लोअर मॅट्स असतात तर ते देखील इथे अवेलेबल आहेत. देन तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सोप केसेस, लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह असे सोप केसेस आहेत. देन बाथरूममध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात त्या इथे अवेलेबल आहेत. देन पुढच्या सेक्शनमध्ये मला काही ह्या सेक्शनमध्ये मला बऱ्याच प्रकारचे कंटेनर्स, डस्टबिन, डस्टपॅन आणि बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. जसे की हे जे बास्केट आहेत, हे बास्केट देखील खूप चांगल्या क्वालिटीचे विथ गुड प्राईज आणि खूप छान असे कलर्स देखील बघायला मिळाले. इथे तुम्ही बघू शकता, इथे बाथरूममध्ये बसण्यासाठी आपण जे स्टूल घेतो ते स्टूल आहेत. हे छोट्या मुलांसाठी बाथटब आहे, बकेट्स आहेत, डस्टबिन आहे, हे पेन ठेवण्यासाठी जे स्टँड असतात ते, ब्रश ठेवण्यासाठी जे स्टँड असतात ते. देन हे अशा टाईपचे बास्केट की ज्याच्यामध्ये आपण काही आपलं जे मेकअपचं सामान वगैरे असतं ते ठेवू शकतो. हे जे कंटेनर्स हे जे बास्केट्स आहेत ते भाजी धुण्यासाठी किंवा फ्रूट्स ठेवण्यासाठी आपण यूज करू शकतो. सो खूप छान छान प्रोडक्ट्स मला बघायला इथे मिळाले या सेक्शनमध्ये आणि खूप छान छान डिझाईनचे देखील होते. नेक्स्ट सेक्शन जो होता तो पूर्ण बॉटलचा सेक्शन होता. तर तिथे पूर्ण जे रॅक होतं ते पूर्ण बॉटल्सनी भरलेलं होतं. तर या रॅकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स, वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे कलर्स आणि विथ वेगवेगळे प्राइजेस, इथे वेगवेगळ्या टाईपच्या बॉटल्स देखील अवेलेबल होत्या. आणि हे तुम्ही बघू शकता, इथे जे मग असतात, कॉफी मग्स किंवा टी मग वगैरे, तर इथे ते वेगवेगळ्या प्रकारचे होते, वाईड रेंज ऑफ व्हरायटी. तर बऱ्याच टाईप, लहान मुलांना जशा बॉटल्स आवडतात किंवा मोठ्यांना जशा बॉटल आवडतात त्या टाईपमध्ये, किंवा जिमला जाताना ती मोठी बॉटल आपण घेऊन जातो ती टाईपची बॉटल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स देखील इथं बघायला मिळतील. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघूच शकता की किती टाईपच्या इथे बॉटल्स आहेत.
देन नेक्स्ट टिफिन बॉक्सेस मी चेक करत होते, तर टिफिन बॉक्सेसची क्वालिटी वाईज इट वॉज रिली गुड. तर हा काहीतरी 420 रुपयाचा वगैरे टिफिन बॉक्स होता. याच्यामध्ये 3 पार्टिशन आहेत आणि वरती जे पार्टिशन दिलेलं आहे ते स्पून ठेवण्यासाठी दिलेलं आहे. तर क्वालिटी वाईज इट वॉज रिली गुड. अजून एक टिफिन होता की जो मला आवडला होता. सो कलर वाईज आणि लहान मुलांना जसे टिफिन आवडतात त्या टाईपमध्ये इथे बरीच व्हरायटी आहे टिफिन बॉक्सची. तर ती देखील तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. टिफिन बॉक्सचा सेक्शन झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट सेक्शनला गेलो. तिथे बऱ्याच प्रकारच्या बॅग्स बघायला मिळाल्या. आता स्कूल चालूच झाली आहे, तर स्कूल बॅग्स, देन लॅपटॉप बॅग्स, टोट बॅग्स, स्लिंग बॅग्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बघायला मिळाल्या. देन या कॅप सेक्शनमध्ये बऱ्याच व्हरायटी ऑफ कॅप्स होत्या. कार्टून, लहान मुलांसाठी कार्टून कॅप्स देखील होत्या. मोठ्या माणसांसाठी त्यांच्या टाईपच्या कॅप्स, नॉर्मल कॅप्स, देन उलन कॅप्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स देखील बघायला मिळाल्या. देन पाऊच सेक्शनमध्ये तर वाईड रेंज ऑफ पाउचेस होते, वॉलेट्स होते. तर पाऊचमध्ये लाईक मेकअप पाउचेस, ट्रॅव्हल पाउचेस, लहान मुलांसाठी त्यांचे जे काही साहित्य असतं ते घेऊन जाण्यासाठी ते पाउचेस, टिफिन बॅग्स, आणि इथे हे क्लॉथ ऑर्गनायझर्स वगैरे बघायला मिळाले. तर हे सारी व्हरायटी इथे होती. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट सेक्शनला गेलो, जे की होतं किचन सेक्शन. या सेक्शनमध्ये वाईड रेंज ऑफ मग्स बघायला मिळाले, प्लेट्स देखील होत्या, देन हँगर्स, देन आपल्याला जे भांडी लागतात जसं की कढाई असते, पॅन असतो, ते देखील इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, लाईक आपण कपड्यांना चिमटे लावतो, देन आपल्याला काहीतरी अडकवण्यासाठी खिळ्यांऐवजी आपण ते स्टिक करणारे जे हँगर्स असतात ते हँगिंग बटन्स, देन सीझर, चाकू, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी इथे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा गोष्टी इथे आहेत. एकाच ठिकाणी तुम्हाला या साऱ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट्स बघायला मिळत आहेत. सो दॅट वॉज अगेन अ ॲडव्हान्टेज की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इकडे तिकडे फिरावं नाही लागत आहे. तुम्हाला एकेच ठिकाणी किचन, देन तुम्हाला रिलेटेड टू स्टुडंट्स मटेरियल, देन तुम्हाला तुमच्या मुलांसाठी काही गोष्टी हव्या आहेत, ॲक्टिव्हिटीजसाठी काही गोष्टी हव्या आहेत, देन तुम्हाला स्वतःसाठी किचनमध्ये काही इक्विपमेंट्स हवे आहेत, देन यू कॅन गो अँड विजिट DIY की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचे प्रोडक्ट्स भेटून जातील एकेच ठिकाणी. तर अशा प्रकारे हे DIYमधले काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. या ब्लॉगमध्ये मी बऱ्याच गोष्टी कवर करायचा प्रयत्न केलेला आहे, पण बऱ्याच गोष्टी राहून देखील गेलेल्या आहेत कारण भरपूर इथे प्रोडक्ट्स बघायला मिळाले. त्यामुळे तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि चेक करावं लागेल की कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला इथून घ्यायला आवडतील.
तर हे सारं होतं आजच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मिस्टर DIYला व्हिजिट केलेलं आहे का आणि तुम्हाला ते कसं वाटलं. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नक्कीच आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.